बुलेटिनमधली पहिलीच बातमी आहे राजकीय कोटातून। पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। शरद पवारांच्या कॅबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। साखर संकुलात एआय संदर्भातील बैठकीसाठी शरद पवार आणि अजितदादा उपस्थित होते। त्यानंतर दोघांमध्ये स्वतंत्र आता बैठक सुरू आहे। गेल्या 15 दिवसात पवार काका पुतण्याची ही तिसरी भेट आहे। तर आता पुण्यामध्ये काका पुतण्यांमध्ये चर्चा रंगली आहे। शरद पवार आणि अजित पवार पुण्याच्या संकुलातील बैठकीला एकत्र आलेले आहेत। शरद पवारांच्या दालनात आता बैठक सुरू झाली आहे। आता ठाकरेंकडे पाहिलं तर ते दोन भाऊ एकत्र येण्याची शक्यता आहे। तर आता राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तसंच काही घडतंय का अशी सुद्धा शक्यता निर्माण होण्यास शक्यता आहे। तर काका पुतण्यांमध्ये आता चर्चा सुरू आहे, पण कधी पुण्यामध्ये आता सध्या खलबत सुरू आहे। तर पुण्यातली आपण दृश्य पाहतोय, अजित पवार आणि शरद पवार साखर कारखान्याच्या बैठकीसाठी एकत्र आले आणि त्यानंतर आता शरद पवारांच्या दालनामध्ये अजित पवारांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे। आता ही नेमकी कशाविषयी चर्चा आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या 15 दिवसात पवार काका पुतण्याची ही तिसरी भेट आहे। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव। तर सचिन, काय सांगाल, पुण्यामध्ये सध्या काय खलबत सुरू आहेत? काका पुतण्या पुन्हा एकत्र आलेले आहेत, काय नेमकी माहिती? नक्कीच आपण पाहतोय की पुण्याच्या साखर संकुलमध्ये आज एक एआयच्या संदर्भाने एक बैठक होती आणि या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार दोघेही एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। राज्य सरकार एआयच्या बाबतीत काय भूमिका घेणार किंवा राज्य सरकार एआयच्या बाबतीत कशा प्रकारे काम करेल या संदर्भात ही बैठक होती। मात्र त्यानंतर दोन बैठका स्वतः अजित पवार आणि शरद पवार यांच्या दालनामध्ये खरं तर दोघांनी घेतलेल्या आहेत। एक VSIच्या संदर्भात घेतली आणि दुसरी एआयच्या संदर्भात घेतली असं सांगण्यात आले। एकूणच आपण पाहतोय की गेले महिन्याभरातली ही त्या दोघांना एकत्र येण्याची तिसरी वेळ आहे आणि या संदर्भाने खरं तर राजकीय चर्चेलाही उधाण आलेलं आहे की या काका पुतण्यांमुळे नेमकं काय सुरू आहे। साहजिकच पुण्यातील सहकार जे साखर संकुल आहे त्या ठिकाणी या बैठका सुरू असताना वेगवेगळी कारखान्याची संचालक असतील, मालक असतील, कृषी मंत्री असतील, हे सगळे जे आहेत ते या बैठकीला आलते। त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांनी VSI आणि एआय या संदर्भात खरं तर बैठका घेतल्या। मात्र या ठिकाणी काही राजकीय चर्चा झाली का याची खरं तर आता चर्चा सुरू झाली। जी धन्यवाद सचिन दिलेल्या ह्या सविस्तर माहितीबद्दल। तर पुण्यातली आपण दृश्य पाहतोय, शरद पवार आणि अजित पवार एकाच कार्यक्रमात एकत्र आलेत आणि आता साखर संकुलातील बैठकीनंतर त्यांची स्वतंत्र बैठक पार पडते। शरद पवारांच्या दालनात अजित पवारांशी चर्चा सुरू आहे। या काका पुतण्यात आता नेमकी काय चर्चा घडतीये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मागच्या 15 दिवसात शरद पवार आणि अजित पवारांची ही तिसरी भेट आहे, तर त्यामुळे नेमकं पुण्यात काय खलबतं सुरू आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।